नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे आपलं स्वागत. आज आपण एसी सर्किट्सच्या दुनियेत जाणार आहोत. आता हे नाव ऐकून घाबरू नका. आपण रेझिस्टर्स, इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर्स म्हणजे या सर्किटमधल्या 3 मुख्य खेळाडूंना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा. त्यानंतर आपण सर्किटमधल्या प्रत्येक घटकाला एक एक करून भेटू आणि शेवटी ते एकत्र आल्यावर काय गंमत होते तेही पाहू. चला तर मग सुरू करूया. बरं, कुठल्याही थिअरीमध्ये शिरण्याआधी आपण 2 गोष्टी पक्क्या समजून घेऊया, ज्या आपल्या रोजच्या आयुष्याशी आणि सुरक्षितेशी जोडलेल्या आहेत. त्या म्हणजे न्यूट्रल आणि अर्थ वायर्स. पहिली आहे न्यूट्रल वायर. ही नक्की काय करते? सोप्या भाषेत सांगायचं तर ती विजेसाठी परत जाण्याचा रस्ता आहे. म्हणजे बघा, करंट आपल्या उपकरणापर्यंत येतो, पण त्याला परत जायलाही मार्ग लागतो, तेव्हाच सर्किट पूर्ण होतं. तर हा परत जाण्याचा मार्ग म्हणजे न्यूट्रल वायर. आणि दुसरी, जी खरं तर एक जीवनरक्षक आहे, ती म्हणजे अर्थ वायर. समजा आपल्या फ्रिज किंवा वॉशिंग मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि करंट त्याच्या बाहेरच्या मेटल बॉडीमध्ये उतरला, तर काय होईल? तर ही अर्थ वायर त्या धोकादायक करंटला एक सेफ पॅसेज देते, थेट जमिनीकडे, आणि त्यामुळे आपल्याला शॉक बसण्याचा मोठा धोका टळतो. चला, आता सुरक्षिततेची गोष्ट झाली. आता वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात सरळ मार्गी घटकाकडे, तो म्हणजे रेझिस्टर. एसी सर्किट समजून घेण्यासाठी हा आपला बेस पॉइंट आहे. इथे बघा, हे एक अगदी साधं सोपं सर्किट आहे. यात फक्त एक रेझिस्टर आहे. रेझिस्टरचं काम काय? तर विजेच्या प्रवाहाला थोडंसं नियंत्रित करणं. अगदी आपल्या घरातल्या पंख्याच्या रेग्युलेटरसारखं. तो जसा करंट कमी जास्त करून स्पीड कंट्रोल करतो, तसंच काहीसं काम रेझिस्टर करतो. ह्या सर्किटचं वैशिष्ट्य इथे दिसतंय. ह्या ज्या लहरी आहेत, त्यात व्होल्टेज आणि करंट अगदी एकमेकांचा हात धरून चालतायत. म्हणजे जेव्हा व्होल्टेज वाढतो, तेव्हाच करंट वाढतो. जेव्हा व्होल्टेज शिखरावर, तेव्हा करंटही शिखरावर. ते अगदी इन फेज आहेत, म्हणजे त्यांच्यात कोणताही मतभेद नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? शुद्ध रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंट हे परफेक्ट पार्टनर आहेत. ते नेहमी सोबतच चालतात. हा मुद्दा लक्षात ठेवा, कारण पुढे आपल्याला याची तुलना करायची आहे. बरं, आता गोष्टीत थोडा ट्विस्ट आणूया. आता सर्किटमध्ये एका नवीन खेळाडूची एंट्री होतीये. तो आहे इंडक्टर. हे आहे फक्त इंडक्टर असलेलं सर्किट. इंडक्टर म्हणजे काय? तर साध्या भाषेत एका तारेचं वेटोळं किंवा कॉईल. पण याचा एक खास स्वभाव आहे. याला बदल अजिबात आवडत नाही. विशेषतः करंटमध्ये होणारा बदल. तो त्याला विरोध करतो. मग साहजिकच प्रश्न येतो की हा नवीन घटक आल्यामुळे व्होल्टेज आणि करंटच्या नात्यात काय बदल होतो? त्यांचं नातं रेझिस्टरसारखंच छान राहतं की काहीतरी गडबड होते? आणि याचं उत्तर इथे आहे. इंडक्टरच्या त्या बदलाला विरोध करण्याच्या स्वभावामुळे तो करंटला लगेच पुढे जाऊ देत नाही. तो त्याला मागे खेचतो. त्यामुळे व्होल्टेज पुढे निघून जातो आणि करंट बिचारा मागे राहतो. म्हणजेच इंडक्टरमुळे करंट हा व्होल्टेजच्या मागे पडतो. तो लॅग करतो. जसं एखाद्या शर्यतीत व्होल्टेजने शिट्टी वाजताच धावायला सुरुवात केली, पण करंट थोडा आळशीपणा करून उशिरा धावायला लागला आणि मागे राहिला. चला, आता आपल्या तिसऱ्या घटकाला भेटूया. याचं नाव आहे कॅपॅसिटर. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा इंडक्टरच्या अगदी उलट काम करतो. हे आहे फक्त कॅपॅसिटर असलेलं सर्किट. कॅपॅसिटर म्हणजे एक प्रकारचा एनर्जी बँक. तो ऊर्जा साठवून ठेवतो आणि एकदम झटक्यात ती बाहेर फेकतो. अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशसारखा, जो पटकन चार्ज होतो आणि फ्लॅशसाठी सगळी ऊर्जा एकदम देतो. आता इंडक्टर काय करत होता? तो करंटला मागे ओढत होता, बरोबर? कॅपॅसिटर बरोबर उलटं करतो. तो इतक्या वेगाने चार्ज होतो की करंटला पुढे ढकलतो. त्यामुळे ह्या शर्यतीत करंट व्होल्टेजच्या पुढे निघून जातो. तो लीड करतो तब्बल 90 अंशांनी. हा तक्ता बघा. सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. इंडक्टर करंटला मागे खेचतो, कॅपॅसिटर त्याला पुढे ढकलतो. दोघेही एसी सर्किटमधले 2 विरुद्ध स्वभावाचे पण तितकेच महत्त्वाचे खेळाडू आहेत. आता खरी मजा सुरू होतीये. आपण बघूया की जेव्हा शिस्तबद्ध वागणारा रेझिस्टर आणि करंटला मागे खेचणारा इंडक्टर एकाच टीममध्ये, म्हणजे एकाच सर्किटमध्ये एकत्र येतात, तेव्हा नक्की काय घडतं?
तर हे दोघे एकत्र आल्यावर असं काहीतरी दिसतं. डावीकडे आहे सर्किट आणि उजवीकडे आहे त्यांचा वेक्टर डायग्रॅम. आता हा वेक्टर डायग्रॅम महत्वाचा आहे, कारण तो सांगतो की यांच्या व्होल्टेजचं नातं आता साधं सरळ नाही राहिलं, त्यात थोडी भूमिती आली आहे. या सर्किटमध्ये करंटला होणारा एकूण विरोध म्हणजे रेझिस्टरचा विरोध अधिक इंडक्टरचा विरोध अशी साधी बेरीज करता येत नाही. त्यासाठी एक वेगळी वेक्टर बेरीज करावी लागते. आणि या एकूण विरोधाला एक खास नाव दिले आहे, इम्पिडन्स. आणि यातूनच हा व्होल्टेजचा त्रिकोण तयार होतो. यातला तो जो कोण आहे ना, तो आपल्याला नक्की सांगतो की या दोघांच्या टीममध्ये करंट आता एकूण व्होल्टेजच्या किती मागे राहील. म्हणजे तो ना रेझिस्टरसारखा सोबत असेल, ना इंडक्टरसारखा पूर्ण 90 अंशांनी मागे, तर या दोघांच्या मध्ये कुठेतरी असेल. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. आपण या खेळाडूंना एकटं पाहिलं, दोघांना एकत्र पाहिलं, पण काय होईल जेव्हा हे तिन्ही घटक म्हणजे शिस्तबद्ध रेझिस्टर, आळशी इंडक्टर आणि उत्साही कॅपॅसिटर एकाच सर्किटमध्ये एकत्र येतील? आणि तिथेच तर खरी जादू आहे. तिथेच रेझोनन्स आणि ट्युनिंगसारख्या गोष्टी घडतात. आपण रेडिओवर गाणी बदलतो किंवा टीव्हीवर चॅनल लावतो ना, त्यामागे या तिघांच्या एकत्रित परिणामाचं विज्ञान आहे. पण ही एक मोठी आणि खूपच रंजक कथा आहे, ज्याबद्दल आपण पुढच्या वेळी नक्की बोलू.